नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदींचं सरकार कोसळतंय की काय. कारण की मोदी सरकारमध्ये जे मंत्री आहेत, जे काही खासदार आहेत, त्यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झालेली आहे. आणि ही चलबिचल का सुरू झाली? जनजेच्या आंदोलनापासून. जे कॉक्रोच जनता पार्टीनं जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा धसका मोदी सरकारमधल्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी एवढा घेतलाय की प्रत्येक जण त्या जनजेला घाबरलाय. तसंच मोदी सरकार सोबत जे असलेले जे काही पक्ष आहेत, म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामील असलेले इतर पक्ष, तर हे पक्ष नेमके कोणते कोणते आहेत, या पक्षांचं नेमकं काय आहे, यांचे किती खासदार आहेत, तर हे जर बाजूला गेले तर काय होईल, नरेंद्र मोदींच्या NDA मध्ये किती पक्ष सामील आहेत, त्यांचे किती खासदार आहेत, हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की ह्यातले काय खासदार फुटले किंवा पक्ष फुटले, किंवा नरेंद्र मोदींनाच आता पक्षांतर्गत कसा विरोध व्हायला लागलेला आहे, त्या विरोधाचा सामना नरेंद्र मोदींना कसा करावा लागणार आहे. 39 पक्ष NDA मध्ये सामील आहेत नरेंद्र मोदींच्या आघाडीमध्ये. त्यामध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, एकनाथ शिंदे ही महत्वाची माणसं आहेत आता. आणि हेच जर बाजूला गेले तर काय होईल. आणि अंतर्गतच आता वाद सुरू झालाय. भाजप अंतर्गत वादविवाद जाम पेटलाय भाजपमध्ये. अंतर्गत वाद, हे त्याच्याव ते त्याच्याव ते त्याच्याव, म्हणजे असं जाम पेटलंय वातावरण. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमुळं मोदी सरकारचा राजीनामा येतोय का, पायउतार व्हावा लागतंय का. त्यात अमित शहा अधिवेशनामध्ये आलाच नाही. अमित शहा का आले नाही? अमित शहाचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय. तर या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल नेमकं काय काय पॉइंट आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओ हा अभ्यास करून बनवत असतो की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, राज्याच्या ज्या राजकारणामध्ये हे होईल का, त्या घडामोडी होतील का, असं बनवत असतो. आणि त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच देशाच्या राजकारणामध्ये अतिशय झपाट्यानं अशा उलथापालथी व्हायला लागलेल्या आहेत. देशाच्या राजकारणामध्ये कधी नव्हे असा भूकंप आलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षामध्ये तो भूकंप आलेला आहे. आणि हा भूकंप येण्याचं कारण काय, तर कॉक्रोचेस. प्रत्येक घरागणीस एक एक कॉक्रोच तयार झालाय. आणि त्या एक एक कॉक्रोचांनी 5-6 जणांना जन्म दिलाय. म्हणजे घरातला एक कॉक्रोच आई, वडील, भाऊ, बहीण सगळ्यांना सांगतोय की भाजपला मतदान देऊ नका, भाजप हे बेकार आहे, भाजप वाईट आहे, भाजपनं नोकऱ्या खाल्ल्या, भाजपनं पैसे खाल्लं, भाजपनं राम मंदिर खाल्लं, भाजपनं चोऱ्या केल्या, दरोडे टाकले. म्हणजे तुम्हाला जर बलात्कारी हुडकायचा म्हणलं तर तो भारतीय जनता पक्षातच गावणार. तुम्हाला जर दरोडेखोर हुडकायचा म्हणलं तर तो भारतीय जनता पक्षातच गावणार. तुम्हाला जर भ्रष्टाचारी हुडकायचा असेल तो भाजपमध्येच गावणार. म्हणजे तुम्हाला जेवढी काय वाईट लोक शोधायची असतील या भारतातली, ती सगळीच्या सगळी तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळतील, असं या कॉक्रोचांच्या लक्षात आलंय. आणि ते कॉक्रोचेस आपल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला जाम करून टाकले त्यांनी. आणि या कॉक्रोचांना भारतीय जनता पक्ष प्रचंड घाबरलाय. आता बघा, NDA आघाडीमध्ये म्हणजे नरेंद्र मोदींसोबत 39 पक्ष आहेत. आणि या 39 पक्षांमध्ये महत्वाचे म्हणजे कुठले कुठले घटक आहेत, म्हणजे ईशान्येकडलं काय, आंध्राचं काय, मेघालयामधलं काय, हे सगळं ADMK हे सगळं आपण बघणार आहे. महाराष्ट्राचं काय आहे,
हे सगळं आपण बघणार आहे. याच्यामध्ये प्रमुख पक्ष कुठले कुठले आहेत, म्हणजे जसं बीजेपी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, जेडीयू असेल, टीडीपी असेल, एलजेपी असेल, आरपीआय असेल, आठवले गटाचा, एजीपी असेल, एपीपी असेल, एमएनएफ असेल, एसकेएम असेल, एआयएडीएमके असेल, पीएमके असेल वगैरे, हे सगळे पक्ष जे आहेत हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत आता. आणि एकूण खासदारांची संख्या भारतीय जनता पक्षाच्या एनडीएची 318 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 543 पैकी. तर याच्यामध्ये नेमके खासदार बघा, भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे 246 खासदारांचा, 240 खासदारांचा. त्याबरोबर टीडीपी हा 16 खासदार, म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा जो पक्ष आहे तेलुगू देशम पार्टी, त्याचे 16 खासदार आहेत. आणि जेडीयू म्हणजे नितीश कुमार यांचा युनायटेड जनता दल हा 12 खासदारांचा पक्ष आहे. तर हा सर्वात मोठा, म्हणजे 293 खासदारांचा पाठिंबा 2026 पर्यंत होता. म्हणजे 24 मध्ये जर सरकार स्थापन झालं तेव्हा 293 खासदारांचा पाठिंबा होता. आता त्याची संख्या वाढवून 318 पर्यंत जाऊन पोहोचलेली. म्हणजे त्यात 20 खासदार हे तृणमूल काँग्रेसचे फुटलेले गद्दार, आणि 6 खासदार उद्धव ठाकरे गटाचे, आणि इतर काय कोण चिंगळू मंगळू असं आलेलं, असे 318 खासदार झालेले आहेत. तर दुसरी गोष्ट अशी की राज्यसभा जी आहे, राज्यसभेमध्ये एनडीएचे एकूण 152 खासदार आहेत 245 पैकी. म्हणजे एकट्या बीजेपीचे 106 खासदार आहेत, 5 नामनिर्देशित आहेत, आणि 106 भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. तर दुसरे यामध्ये एआयएडीएमके चे 5 आहेत, जेडीयूचे 4 आहेत, एनसीपीचे 4 आहेत, टीडीपीचे 2, शिवसेनेचे 2, असं हे खासदारांचं संख्याबळ 152 वरती जाऊन पोहोचलेलं आहे. आता एनडीए एकूण 141 आहे असं मार्च 2026 ला होतं, मात्र ते आता 152 वर जाऊन पोहोचलेलं आहे. त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचे 7 खासदार गेलेत, असं वर लोक जात आहेत. तर इतर आकडे सुद्धा बघू की 22 राज्यामध्ये एनडीएची सत्ता आहे. म्हणजे नरेंद्र मोदींच्या पक्षाची, भारतीय जनता पक्षाची आणि मित्र पक्षांची जवळपास 22 राज्यांमध्ये सत्ता आहे. विधानसभेच्या 4126 पैकी 2534 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे बहुतेक 272 लोकसभेला पंतप्रधान व्हायला, सत्ता स्थापन करायला 272 लागतं. मात्र आता नरेंद्र मोदींकडं 318चा आकडा आहे. आणि तरी सुद्धा पक्ष फोडाफोडीचं त्यांचं सुरूच आहे. आणि घटना दुरुस्ती जी करायची त्याला 2/3 बहुमत लागतंय, म्हणजे 360 जागा लागतात. तर अजून एनडीए कडे हे 360चा आकडा अजिबात नाही. सर्वात मोठा पक्ष बीजेपी, आणि त्यानंतर टीडीपी आणि जेडीयू आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे पक्ष आहेत. आता एनडीए मध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत 39 पक्ष आहे आणि 39 पक्षाचे मिळून 318 खासदार सध्या नरेंद्र मोदींच्या सोबत आहेत. आता एवढं जरी असलं तरी नरेंद्र मोदींनी अजून पक्ष फोडायचं काय थांबवलेलं नाही. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, तो पक्ष फोड, कोणाचा तरी पक्ष फोड, हे सत्र मात्र काय अजून थांबलेलं नाही. हे सत्र सुरूच आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये पक्ष फोडणं हे एकमेव टार्गेट ठरलेलं आहे. आजपर्यंत नरेंद्र मोदींनी सगळे पक्ष फोडले अमित शहाच्या माध्यमातून. मात्र सध्या भारतीय जनता पक्षच फुटीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेला आहे. म्हणजे भाजपचा फुगा हा फाटलेला आहे. जे राहुल गांधींनी जे सांगितलं की भाजपचा जो फुगा आहे हा आताचा, हा फुगा टारा 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 फाटलेला आहे. आणि किती जरी भाजपनं शिवण्याचा प्रयत्न केला तरी तो शिवता येत नाही. शिवणं शक्य आहे. म्हणजे आता नरेंद्र मोदींना सत्तेतूनच बाहेर पडावं लागेल, सत्ताच सोडावं लागेल, असं मत हे राहुल गांधी यांनी व्यक्त केलेलं आहे. तर आता राहुल गांधी यांचं मत काय आहे ते सुद्धा आपण बघू, आणि जनतेचा मूड काय आहे देशामधला ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे बघा,
सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये बघा आता हे बघा आंदोलन चल रहा है झारखंड जे आंदोलन चालू आहे के लोगों को घुसा दिया, बसें भर भर के लाए, क्या इस पर चर्चा नहीं होगी? इस पर चर्चा होगी। जब आपको लगता है कि ये जो आपके सवाल है उससे डाइवर्ट करने के लिए झारखंड का मुद्दा बीजेपी उठा रही है? सब ये इनकी साजिश है, ये इनकी टूल किट हम आज से नहीं जानते, आप लोग आज से नहीं जानते, ये इनकी पुरानी टूल किट। ध्यान हटाना, नैरेटिव बदलना, हेडलाइन मैनेज करना, अब 12 साल हो गए। देश को, मीडिया को हमें तो पहले ही समझ में आया था, आप सबको भी अब समझ में आ गया कि इनकी टूल किट क्या है। अब ये टूल किट खत्म हो चुकी है, इसकी एक्सपायरी डेट खत्म हो चुकी है और इस सरकार की एक्सपायरी डेट खत्म हो रही है। बीजेपी को क्या जवाब देंगे आप झारखंड वाले मुद्दे पे? हमने जवाब दे दिया, अच्छी तरह दे दिया। ये बताइए, हमसे कहा जाता है राहुल गांधी उनसे बात भी कर रहे हैं, हमारी डेलीगेशन भी मिल रही है, राहुल जी भी मिल, सब हो रहा है। भारतीय जनता युवा मोर्चा के गुंडों को अगल बगल के राज्यों से झारखंड में घुसाया गया ताकि एक अहिंसक आंदोलन हिंसक हो। आप आगे आगे देखिए इनकी पोल कैसे खुलती है। हम यह जानना चाहते हैं, हमारे तो दीपिका जी हमारी मंत्री हैं, वो तो रोज उन छात्रों से मिल रही हैं। इस सरकार का कौन सा मंत्री जंतर मंतर गया? इस सरकार में प्रधानमंत्री, गृह मंत्री जंतर मंतर छोड़िए, सदन में नहीं आना चाहते हैं। पर सदन में बात करने से डरते हैं, चंदा चोरी पर बात करने से डरते हैं, इन्हें शर्म आती है क्योंकि इनके काले कारनामे सबके सामने खुल चुके झारखंड में। बघा हे म्हणजे हे कधीच झालंय कामरा के बयान से जिन लोगों के चूतर फट गए थे उनकी गांड के बुलबुले माता को चड्डी में देख के नहीं फूटे। यहाँ भड़वे ऐसे खामोश है जैसे माता हमेशा से चड्डी में ही घूमती थी। अब किसी भी कट्टर दल की भावना को ठेस नहीं पहुंची। हो सकता है शो को ऑर्गेनाइज करवाने वाले और यहाँ बैठ के देखने वाले लोग ज्यादातर भाजपा के समर्थक हो, क्योंकि भाजपा के समर्थकों के पास तो एक अधिकार है, वो शिवशंकर से भी तांडव छुड़वा के ऑर्केस्ट्रा में मुजरा करवा सकते हैं। वहीं अभी कोई कांग्रेसी राम को सीता का पति भी बोल दे तो इनके मरे बाप की भी गांड फट के चार हो जाएगी। आता हे काय झालेलं आहे, लोक आता जागरूक झालेले आहेत, यांनी लोक जागरूक होऊन बोलायला लागलेले आहे। आता मगाशी जो मी व्हिडिओ दाखवला हा झारखंड मध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये हिंसाचार करण्यासाठी आजूबाजूच्या राज्यातून म्हणजे पश्चिम बंगाल वगैरे ह्या सगळ्या राज्यातून तरुणांचे टरकाच्या टरका भरून आणल्या गेल्या आणि ह्याचे व्हिडिओ व्हायरल झाले की आणि त्यानंतर दंगा तिथं झारखंडमध्ये झाला। तिथं जे काय गोदी मिडियाचे जे पत्रकार गेलते अमन चोपडा वगैरे हे यांनी कशा पद्धतीनं झारखंड सरकारच्या विरोधामध्ये सगळं चालवलं त्याला सुद्धा अटक करून टाकली, म्हणजे गोदी मीडियावाल्याला। म्हणजे हे भयानक षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आता हे लोकांना कळालेलं आहे, लोकांच्या लक्षात आलेलं आहे। तो सत्ता के नशे में चूर नेता और कार्यकर्ता कानून को जेब में लेकर घूमते ही हैं, लेकिन अब बघा हे सध्याचं भयान वातावरण आहे। हालांकि इस बार दाव उल्टा पड़ गया है। नेपाल की सड़कों पर जब बीजेपी का झंडा लहराती हुई एक भारतीय गाड़ी निकली तो वहां के एक नेपाली नागरिक के आत्मसम्मान को चोट पहुंची। उस नेपाली युवक ने बिना किसी खौफ के बीच सड़क पर गाड़ी को रुकवाया और सीधे आंखों में आंखें डालकर ललकारा, यह पार्टी का झंडा तुरंत हटाओ, यह हमारा देश है, तुम्हारी पार्टी की बपौती नहीं। सत्ता के नशे में धुत जो लोग भारत की सड़कों पर आम जनता को आंख दिखाते हैं, सरहद पार एक अकेले नेपाली युवक के तेवर देखकर उनकी सारी एक पल भर में गायब हो गई। थर थर कांपते हुए उन्हें तुरंत अपनी गाड़ी से झंडा उतारकर समेटना पड़ा। यह घटना उन लोगों के मुंह पर करारा तमाचा है जो हे सुरू झालंय आता देशामध्ये आणि इतर देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाला जी लोक मानत होती, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये किती वातावरण बघत आहे। राहुल गांधी काय म्हणतात बघा, इनको हटा जाना चाहिए। सरकार को हमारी एडवाइस है कि आप अमित शाह जी को हटा दीजिए। क्या अमित शाह मोदी सरकार के सबसे पावरफुल मंत्री हैं? क्या ये इनका इस्तीफा नॉन नेगोशिएबल है या अपॉलॉजी या स्टेटमेंट से काम चलता है? अमित शाह मस्ट गो। There's no ambiguity here, there's no confusion। ये लड़ाई कितनी दूर तक ले जाएंगे फिर आप? जब तक जानी पड़ेगी। लोकसभा के अंदर बघा अमित शाह घुस नहीं पाए, क्यों? He's guilty। अगर गिल्टी नहीं होते तो 2 मिनट में आके जवाब दे देते। गुब्बारा बना रखा है, हजारों करोड़ रुपए लगे हैं उसमें। बघा
सस्टेन करने के लिए उसमें हवा भरनी पड़ती है रोज। आप लोगों का भी प्रयोग होता है, मीडिया का भी प्रयोग होता है, सिक्योरिटी फोर्सेस, RAF, दिल्ली पुलिस, कि भैया दोबारा ना फट जाए। बच्चों को मारा क्यों जा रहा है? बच्चों को धमकाया क्यों जा रहा है? इमेज को प्रोटेक्ट करने के लिए कि भैया ये फिर से ना आ जाए। बट इनको बात समझ नहीं आ रही, गुब्बारा फट गया है, फटाक से खत्म हो गया है। बघा राहुल गांधींचं वाचन आहे. तो मैंने तो आपको सबूत दिया है और वो कह रहे कि मैं झूठ बोल रहा हूं। मैं तो आपके सामने व्यक्ति को लाया हूं, मैंने अपनी आंखों से छर्रे देखे हैं, पूरी बॉडी में छर्रे भरे हुए हैं। डॉक्टर से मैंने बात की, डॉक्टर कह रहा है कि भैया छर्रे हैं, हम निकाल नहीं पा रहे हैं, आंख फूटी हुई है। और रिजिजू कह रहे हैं मैं झूठ बोल रहा हूं, सरकार कह रही है हमने पैलेट का न्यूज नहीं किया। तो आप प्रूफ पे जाएंगे या खोखले शब्दों पे जाएंगे? और क्या चाहते हैं कि मैं मतलब पूरी राइफल उठा के ले आऊं? ये मोबाइल नंबर के जरिए किसी बघा टी शर्ट वाला गांधी है, चिंता मत करो आप। गांधी है और टी शर्ट वाला है। और ये कोई है इनके पास जवाब हिंदू मुस्लिम करने के लिए? अब तो सारे धर्म एक साथ है, सारे धर्म आवाज उठा रहे, मुसलमान की रोटी सेकोगे, कोई है इनके पास जवाब हिंदू मुस्लिम? भाजपच्या विरोधात आता हे लोक अभी बता दे दुनिया में तो कितना डंका बज रहा है। देखिए नेपाल जैसा देश हमारा आम वापस भिजवा दे रहा है, और दुबई जैसा देश पतंजलि को बैन कर दे रहा है, जापान जैसा देश हमारे क्या बोलते हैं आम वापस भिजवा दे रहा है। हम लोग वो हमें कंसिडर करते, चाइना लद्दाख में घुसा हुआ पड़ा है, पाकिस्तान हमें हल्का के चला जाता है। परीक्षा पे कौन सी चर्चा होती है? अनपढ़ आदमी परीक्षा करेगा? आप पढ़े लिखे तो बैठे यहाँ पर बेवकूफ है। तो स्कूल का मुंह नहीं देखा, वो बताता है कि हम टिक देंगे। हे भाजपच्या विरोधात आता सुरू झालेलं आहे. मेरे से बड़ा बेवकूफ कोई नहीं है, क्योंकि मैं उसके बारे में कुछ जानता नहीं है। अगर अच्छा काम नहीं कर रहे तो फिर लक्ष्मीकांत नबी बघा हा अमन चोपडा ठीक है, तुम तो बताओ क्या नहीं कर सकते। ये दलाल मीडिया ये भूल गया था कि मैं कहाँ बैठा, ये स्टूडियो नहीं है तेरा, तुझे पहल देगा पकड़ के कभी अहमद उतार देगा। दलाल लिखा सारा सही बोला, भड़वा है, दलालगिरी करके सही बोला, बिल्कुल बिल्कुल सही बोला। म्हणजे मोदी मीडिया का मैं यही कहूंगी, अब देख इतना चुके हैं वो, अब 70-70 करोड़ का इनका घर लिया जा रहा है, तो पैसा इतना ज्यादा, जेब इतनी गर्म हो चुकी है बेचारों की, तो वो मजबूर है कि हम पैसों को चुने या फिर सच्चाई को चुने। तो वो लोग पैसों को चुनते, सच्चाई से हट जाते हैं। बट मैं फिर भी कहीं ना कहीं कहूंगी कि कुछ रिपोर्टर्स ऐसे होते हैं जो सिर्फ वहां पर जॉब कर रहे हैं, तो जो उनको मारना पीटना वो कहीं ना कहीं ठीक नहीं है। मारना है पीटना सुधीर चौधरी है, रूबिका लिया तक है, इन लोग ये लोग तो बचे रहते हैं जो ये तो स्टूडियो में बैठे रहते हैं। बट गोदी मीडिया बद्दल सुना खुद आ ना, बघा तेरे में ताकत है तो खुद आ। हम तो महिला होके तुझे चैलेंज दे रहे, नहीं तो तू, तेरी माँ ने ना तेरे बाप से पैदा किया, किसी चूड़े से पैदा। अरे आंटी जी किसको चैलेंज दे रही हैं? हे भारत को हिलाकर रख देने वाली ब्रेकिंग न्यूज, मशहूर कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर बिमल छाजेड़ पर हे सुरू आहे. उसने बोला कि कांग्रेस इतने साल से वोट चोरी कर रही थी, आप बोले कुछ नहीं कह रहे, अब हमने करना शुरू कर दिया तो आप सवाल उठा रहे, कहीं ना कहीं तो एक्सेप्ट करी। म्हणजे लोक आता एक कड़ी पार मिनिस्टर, बघा कड़ी पार आदमी बोलायला लागलेले. आज आपका गृह मंत्री है, इससे घटिया बात किसी देश के लिए क्या हो सकती है? आपके लिए, मेरे लिए और क्या हो सकती है? एक अनपढ़ आदमी PM है आपका। अभी ये क्या पेरेंट्स बात कर रहे थे, वो कह रहे थे आपने नर्सरी और UKG बच्चों का एडमिशन कराने गया तो स्कूल वाले कह रहे हैं कि आपका बच्चा पढ़ा लिखा नहीं है। नर्सरी UKG में कह रहे हैं आपका बच्चा मतलब वो नहीं, एक्टिव नहीं है, बोल नहीं पा रहा, पढ़ नहीं पा रहा है, तो हम नहीं लेंगे उसको। एक नर्सरी क्लास के बच्चे को आप अनपढ़ बोल रहे हो, ले नहीं रहे हो पढ़ाने के लिए, और एक अनपढ़ को आप कहाँ बिठा रहे हो? कहाँ बिठा रहे हो? गद्दी में बिठा रखा और वो देश का सर्वनाश कर रहा है। किसी एक घर में 2 बेटे हो जाए, अमित शाह और मोदी जैसे, उस घर का सर्वनाश होगा या विकास होगा? क्या होगा? एक कड़ी पार मिनिस्टर लोक बोलायला लागलेले. हम भी ब्राह्मण है, शर्मा बोलिए, हम क्या कहते हैं? हम तो आपका क्या कुछ नहीं है, हम लोग दोनों बहन है। बघा ब्राह्मण हिंदू मुस्लिम. अच्छा एक बात बताइए, आप बताइए, यहाँ के PM, यहाँ सुनिए, यहाँ के PM प्राइम मिनिस्टर कौन है?
मोदी जी है ना, तो मोदी जी बैठे हुए हैं पीएम बन के बैठे हुए हैं और हिंदू खतरे में हो गया। तो आप एक काम कीजिए, मुसलमान को बना दीजिए, ये एमपी बना दिए वहाँ का बना के, और वो मुसलमान को खतरे में डाल दीजिए। आप बना दीजिए पीएम मुस्लिम को बना दीजिए और मुस्लिम को खतरे में डाल दीजिए। आप तो बोलते हैं ना हे देशामध्ये सुरू झालेलं आहे. लोक उघडपणे बोलायला लागलेली आहेत आणि उघड नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये वादंग उठलेला आहे. देशामध्ये कावर उठलेला आहे आणि नरेंद्र मोदींना आता सत्ता सोडावीच लागेल. नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे हे सरकार कसं डळमळीत आता येताना आपल्याला दिसतंय मित्रांनो. म्हणजे बघा नरेंद्र मोदींना जे पेरलंय बघा. मतलब भगवान ने उसकी बात मानते हैं ना, कुछ तो मानते ही है, मानते हैं, करते हैं वो, क्या मानते हैं, अच्छे हैं वो, करते हैं, क्या करते हैं, महिलाओं के मंदिर लूटते हैं, महिलाएं भी रेप हो रही है, सब उन्होंने नहीं किया, दर्द नहीं है माएं बहनें, आप कौन सी माएं आ गई मोदी जी को, बघा लोक बोलायला लागलेले. प्रधानमंत्री वोट चोर है, गली गली में शोर है, चाय से शुरू हुई थी कहानी गाय तक अटक गई, विकास की मम्मी इनकी रास्ते में भटक गई, या कुछ नहीं, जितना तो मजनू ने पिटा लैला के प्यार में, उससे ज्यादा नौजवान पिटा है भाजपा की सरकार में. झूठ बोलते हैं सुबह शाम, पकड़े जाते तो बोलते हैं जय श्री राम. एक अकेला समाज भाइयों में भारी और क्या. हे बघा लोक काम नहीं करते हैं, बोलत नव्हते. मुस्लिम करना आता है, मंदिर मस्जिद करके लड़ाई करवानी है, और एजुकेशन या कुछ भी मेन है उस पर बात नहीं करेंगे. एजुकेशन मेन है उस पर ही तो ये लोग बात नहीं करेंगे. वही तो मैं कह रही हूँ, इसके लिए बात या काम नहीं करते. सरकार किसकी है? बीजेपी की. गलती कौन कर रहा है? बीजेपी. चोरी कौन कर रहा है? राम मंदिर बीजेपी. हर चीज में गलती कर रहा है बीजेपी. हम किसको कोशिश? कांग्रेस को नहीं. एक और चीज, एक शायर अर्ज करूंगा अंधभक्तों के लिए, ये सब अंधभक्त जितने जो है, देखिए आज तक 12 साल में प्रेस कॉन्फ्रेंस मीटिंग नहीं करते प्रधानमंत्री, विदेश की यात्रा में नहीं करते, बीवी से भाग जाते हैं, देश में कोई प्रॉब्लम है तो भाग जाते हैं. मोदी जी का जितना भी कार्यकाल है भागने का है. मोदी जी का भागना एक अदा है, मोदी जी का भागना एक अदा है. मोदी जी को जो महान समझे वो सबसे बड़ा अदा है. लोक खुलं बोलायला लागले. बघा तापा अडवलाय. हे देशामध्ये सुरू आहे. देवदेवतांना असं नाचवलं जातंय आता उघड करून, देवदेवतांच्या नावाखाली स्त्रियांना. आता हे असं केल्यावर क्या हालचाल है? मजाक कौन उड़ा रहा है? देख रहे हो तुम्हारी दीदी मजाक उड़ा रही है. जिसके हाथ में चाय पी के कप पकड़ाना था गंदा, उसके हाथ में देश पकड़ा दिया, उसके हाथ में देश पकड़ा दिया, तो कैसा चलेगा देश? ऐसा चलेगा देश? देश डूब रहा है. म्हणजे आता बघा लोक नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये उठलेली आहेत आणि नरेंद्र मोदींवरती लोकांचा सीधा प्रहार आहे की बाबा तुम्ही काय केलंस? तुम्हाला आम्ही 12-13 वर्ष झालं निवडून दिलंय. हे देशाचा विकास करण्यासाठी निवडून दिलंय का फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करून लोकांमध्ये दंगा पेटवण्यासाठी निवडून दिलंय? आता ही लोक उघडपणे बोलायला लागलेले. आजपर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये कुणाची बोलण्याची ताकद होत नव्हती. आजपर्यंत कोणी बोललं नाही नरेंद्र मोदींच्या विरोधात. पहिल्यांदा लोक नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये उठले ती. आणि देशभर जो हा विरोध आहे, बिहारमध्ये जे एका आमदाराला तानू मारलं, आताची घटना 8-15 दिवसापूर्वीची, भाजपाईचा झेंडा दिसला की लोक ताणून मारते ती. म्हणजे ही अवस्था भारतीय जनता पक्षाची देशात झाली. आणि या अवस्थेला मित्र पक्ष सगळे घाबरले की बाबा आता बघा चंद्रबाबू नायडूचे 16 आहेत, नितीश कुमारांचे 12 आहेत, चिराग पासवानकरचे 5 खासदार आहेत. हे सगळे जण घाबरलेत. आपण जर भारतीय जनता पक्षाच्या सोबत जर असंच बरेच दिवस राहिलो तर मात्र भारतीय जनता पक्षाचा हा आता फुगा फुटलेला आहे आणि ह्याला कोणीच जोडू शकत नाही. फुगा फुटलेला आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, हे सगळ्यांचा जोड हा भारतीय जनता पक्षानं मारलेला होता. एक फुगा तयार केलेला होता. हा दिवशी फुगा फुटलाय. त्या निवडणूक आयोगाला वाटतंय की आता जर आपण भाजपला मदत केली तर लोक आपल्याला लय मारतील. हे तरुण सगळे रस्त्यावर उठलेत. या
सुप्रीम कोर्टाला तसंच वाटायला लागलं, आपण जर ह्यांना मदत केली भाजपला, आता बाद झाली, जेवढी मदत केली तेवढी पुरी झाली, आता जर अजून मदत करायला लागलो तर आपल्याला लोक तानू तानू मारत्याल, पाडो पाडो मारत्याल असं वाटायला लागले. त्या ईडीवाल्यांचं बी तसंच झालंय, शिडीवाल्यांचं तसंच झालंय, बीडीवाल्यांचं तसंच झालंय. सगळेच घाबरले ते आणि सगळ्यांनी आता मोदींचा हात सोडलेला. म्हणजे सगळ्या ज्या एजन्सीज होत्या ह्या ज्या मदत करत होत्या भारतीय जनता पक्षाला, त्या सगळ्यांनी आता आपले आपले हात काढून घेतले की बाबा आता भाजपला मदत करायला नको, का लोक जर पिसाळली तर ह्यांना सोडतील ना आपल्याकडे येतील. बघा असं म्हणून आता सुप्रीम कोर्टानं ते शिवसेना विरुद्ध शिवसेनेचं जे चाललं होतं एवढे दिवस, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ते सुप्रीम कोर्ट सुद्धा टाळलं. हैदराबादमध्ये LLB झालेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वाटायचा कार्यक्रम ठेवला हैदराबाद युनिव्हर्सिटीनं. तर तिथं असं झालं की तिथल्या लोकांनी सांगितलं की अजिबात नाही, आम्ही त्या जस्टिस सूर्यकांतच्या हातानं पत्र घेणार नाही. हैदराबादमध्ये, आंध्र प्रदेश, हैदराबादमध्ये भारतीय जनता पक्ष आणि चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण असं तिघांचं मिळून सरकार आहे. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री, तर चंद्राबाबू नायडूचे 16 खासदार आहेत तिथं, पवन कल्याणचे 2 खासदार आहेत. पवन कल्याण उपमुख्यमंत्री आहे, तर भारतीय जनता पक्षाचा सुद्धा तिथं मंत्री आहे. आणि त्यांनी मिळून हा तिथं कार्यक्रम ठेवलेला आहे हैदराबाद युनिव्हर्सिटीचा, विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट वाटायचं आणि त्याला जस्टिस सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाला आणि कॉलेजला पत्र लिहिलं की आम्ही सुप्रीम कोर्टात सूर्यकांत म्हणजे ज्यानं आम्हाला कॉक्रोच समजलंय त्याच्या हातानं आम्ही पत्र घेणार नाही. त्या कार्यक्रमावरती अक्षरशः बहिष्कार टाकला गेलेला आहे. म्हणजे लोक उघड उघड विरोध करायला लागले, म्हणून सुप्रीम कोर्ट घाबरले. आणि बघा ते शिवसेना विरुद्ध शिवसेना जे चाललं होतं आता त्याचा निकाल फायनलवर आलाय. म्हणजे 2 आठवड्यात रोज तारीख आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना. काल झाली, आज झाली, गेल्या आठवड्यात 3-4 दिवस झाले, आज परत 2 दिवस आहे, उद्या फायनल होऊन ह्या महिन्यात त्याचा निकाल लागतोय. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा घाबरलंय की एवढे दिवस मोदीला मदत केली, आता मदत करायची नाही. म्हणजे आता सगळ्यांनी हात काढून घेतले ते. आणि म्हणून मित्र पक्ष सुद्धा आता जागे झालेले आहेत. मोदी सरकारमध्ये जे मित्र पक्ष आहेत हे सुद्धा सगळे जागे झालेले आहेत. आणि यांना सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की आता नरेंद्र मोदींच्या सोबत जर राहिलो आपण तर आपलं काय खरं नाही, आपलं राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल, आपण राजकारणातनं संपून जाऊ. म्हणून आता नरेंद्र मोदींचा हात सोडला पाहिजे असं मित्र पक्षांना सुद्धा वाटायला लागलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा बगावत सुरू झाली. बघा भारतीय जनता पक्षामध्ये असं झालं की आता भारतीय जनता पक्षाचे 3 तुकडे होण्याच्या मार्गावर आहे. एक संघाला मानणारा भारतीय जनता पक्ष, दुसरा संघाच्या विरोधातला भारतीय जनता पक्ष आणि तिसरा जे भारतीय जनता पक्षामध्ये नवीन लोकांनी घुसखोरी केली जसं की राधाकृष्ण विखे पाटील, ही जी मंडळी आहे अशी मंडळी जी भाजपमध्ये गेलेली आहे बरेच. कृपाशंकर, काय संबंध नाही कृपाशंकरचा, पण गेले ते तिकडं. असं भाजप एक झालाय. म्हणजे भाजपमध्ये 3 पार्ट्या तयार झालेल्या आहेत, त्या 3 तुकडे तयार झालेले आहेत आणि ह्याचा विस्फोट कधी बी होऊ शकतो. आता भाजपला सुद्धा लक्षात आलेलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा, की आपला एक ना एक दिवस कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा लय मोठा झाला, लय फुगावला, हवा भरली आणि ह्यात हवा भरण्याचं काम केलं सुप्रीम कोर्टानं, निवडणूक आयोगानं, ईडीनं, सीबीआयनं, या सगळ्या लोकांनी हवा भरण्याचं काम केलं भाजपच्या फुग्यात. आणि आता हा फुगा फुटला बघा. आणि इकडं तिकडं अस्तव्यस्त होतोय. आणि त्यामुळंच भाजपचे बघा आता 3 तुकडे. म्हणजे भाजपमध्ये आता अंतर्गत सुरूच आहे वाद. मोदी शहाला बाजूला करा असंच मागणी केली जाते लोकांची. आणि RSS सुद्धा आता बघा, RSSनं आजपर्यंत त्या जनजीला म्हणायची देशद्रोह आहेत, पाकिस्तानी आहेत, यांना बाहेरनं फंडिंग येतंय. ती कंगना तर किती जणांसोबत तिचं फिरणं वागणं मुक्कामन झाल्यात आहे. आणि ती कंगना विद्यार्थ्यांना गटरछाप म्हणली. आता ती म्हणायला लागलेली आहे विद्यार्थी चांगले आंदोलन आहेत त्यांची. म्हणजे यांच्या असं लक्षात आलंय की आपण जर विद्यार्थ्यांबद्दल वाईट बोललो तर हे विद्यार्थी आपल्याला देशाच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. हे RSSला कळालं. आणि म्हणूनच RSSनं आता भाजपचं कान टोचायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी असं लक्षात आलंय त्यांच्या की गुजराती बंधू म्हणजे मोदी शहाला बाजूला केल्याशिवाय आता गत्यंतर नाही.
तरच पार्टी टिकल, नाहीतर पार्टी फुटल, पार्टीमध्ये माणूस राहणार नाही. आणि त्याचबरोबर जे हे मित्रपक्ष आहेत हे सुद्धा सगळे साथ सोडून जातील असं वाटायला लागलेलं आहे त्यांना सुद्धा. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची गच्छंती अटळ आहे आणि मोदी सरकारचा लवकरच राजीनामा येऊ शकतो असं हे चिन्ह सध्या तयार झालेलं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता मीडिया सुद्धा ज्या मीडिया मोदीचं रोज गुणगान गात होत्या त्या सुद्धा मीडिया आता भाजपच्या लोकांना प्रश्न विचारायला लागलेले आहेत. म्हणजे घर फिरलं, घराचं वासं फिरलं की सगळं फिरतं असंच काहीच चित्र निर्माण झालेलं आहे. ज्या भाजपाचा बुरखा फुगा भला मोठा झालता तो फुगा फुटला आणि बुरखा मात्र टाराटारा फाटला, अशीच अवस्था भाजपची एकंदरीत झालेली आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी